दाखवणारी बातमी आहे, कारण देशात आता कोरोनानं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे। 11 राज्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झालेला आहे, ज्यामध्ये 257 लोक हे कोरोनानं बाधित आहे। महाराष्ट्राला सर्वात जास्त धोका जाणवतोय, कारण राज्यामध्ये रुग्णांची संख्या ही आता 103 वर गेली आहे। मुंबईमध्ये सर्वात जास्त 95 रुग्ण आहे आणि चिंतेची बाब म्हणजे 4 महिन्यांच्या बाळालाही कोरोना झालेला आहे। 11 राज्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा फैलाव झालेला आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा कोरोनानं हातपाय पसरलेले आहे। 4 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झालेली आहे। 11 राज्यांमध्ये कोरोना आलेला आहे आणि त्यामुळे कोरोना आलाय आणि त्यामुळे मास्क घालण्याची ही वेळ आली आहे। ग्राफिकच्या माध्यमातून आता आपण पुढे जाणून घेऊयात काय नेमकी काळजी घ्यायची आहे। नागरिकांनी मास्क वापरायला हवा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळावं, वारंवार हात धुवावे, स्वच्छता बाळगावी, डॉक्टरांच्या सल्ल्यानं नियमित औषधही घ्यावी, हलक्या आणि पौष्टिक अन्नपदार्थांचा शहरामध्ये आपण काळजी तर घेतोय, मात्र आहारामध्येही समावेश करावा। तर मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये। मे महिन्यामध्ये आतापर्यंत 95 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। एका 4 महिन्यांच्या बालकालाही कोरोना झालेला आहे। सध्या 16 रुग्णांवरती सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचार होत आहे। संशयित रुग्णांची तात्काळ कोरोना टेस्ट केली जाते, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मुंबईनंतर आता कोल्हापूरमध्ये सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला असल्याचं आपण बघतोय। बघा, बातमी मोठी आहे, कारण कोल्हापूरमध्ये कोरोनाचे 3 रुग्ण जे आहेत ते आता आढळलेले आहेत। कोरोनाचा शिरकाव कोल्हापूरमध्ये झालेला आहे। 3 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। बघतोय आपण पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढण्यास सुरुवात केली। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर देत आहे। रणजित, 3 रुग्ण कोल्हापूरमध्ये आढळलेले आहेत। हे रुग्ण कुठे त्यांनी बाहेर यावेळेस प्रवास केलेला होता का किंवा कोणाच्या संपर्कात आले होते का, काय माहिती? मुंबईनंतर कोल्हापुरामध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या दिसू लागलेली आहे। प्रशासनाने साधारण 3 रुग्ण असल्याची माहिती दिलेली आहे। यामध्ये 83 वर्षाच्या वृद्धांना एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती। त्यांच्यावर 12 मे रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता। त्यानंतर त्यांच्यावर उपचार घरीच करण्यात आलेत आणि त्यातून ते बरे झालेले आहेत। तसंच पुणे जिल्ह्यातील एका 40 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये कोल्हापूरमध्ये उपचार सुरू आहे। तर शावडी तालुक्यातील एका 40 वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झालेली आहे आणि तिचा अहवाल सुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे। या सर्वांची प्रकृती सुधारलेली आहे। चिंतेची सध्या परिस्थिती नसली तरी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। निश्चितच धन्यवाद रणजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर कोल्हापूरमध्ये कोरोनानं शिरकाव केलाय, 3 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे। कोल्हापूरमध्ये कोरोना आता डोकं वर काढतोय। बीडमधील गुन्हेगारी टोकाला पोहोचले। बघा, परळीमधील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण ताजं आहे आणि असं असताना आता आणखी एक असाच प्रकार समोर आलाय। माजलगाव मधल्या एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे। अप्पा राठोड असं त्याचं नाव आहे आणि ही घटना 18 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता घडली असल्याचं बघायला मिळतंय। चहा पिण्याच्या भाड्यानं अप्पा राठोड यांना बाईकवरून एका निर्जन स्थळी नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी 5 ते 6 जणांनी त्यांना दारू पाजली आणि जबरदस्तीने अपहरण केलंय। तब्बल 7 तास मारहाण करण्यात आली आहे आणि त्यांच्या शरीरावरती सर्वत्र जखमांचे आणि मारहाणीचे व्रण उलमटलेले आहेत। तर हे गुंड इथेच थांबले नाही, तर त्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओही बनवलाय। संघटनेमध्ये पद न दिल्यानं ही मारहाण झाली असल्याचं बोललं जातंय। आणि यानंतर एक मोठी बातमी, हाफिज सईदचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। स्थानिकांसोबत संवाद साधत असतानाचा हा व्हिडिओ आहे। काय या व्हिडिओमध्ये हाफिज सईद बोलतोय बघूयात। बड़ी देर बाद बरकत नाज़िल हुई है। क्या हाल है? पतला दाढ़ी काली तो महल सफेद हुई, सफेद तो लाल हो गई। इतनी देर बाद मुलाकात हुई। अस्सलाम वालेकुम। जी जी, बरकतुल्लाह, बड़ी देर बाद बरकत नाज़िल हुई है। क्या हाल है? पतला दाढ़ी काली तो महल सफेद हुई, सफेद तो लाल हो गई। इतनी देर बाद मुलाकात हुई।
अस्सलाम वालेकुम। तर लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावरती गोळीबार करण्यात आलाय। बघा, आमिर हमजा दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा साथीदार आहे। हमजावर लाहोरमध्ये अज्ञाताकडून गोळीबार झाला आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। गेल्या 3 महिन्यात 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे आणि आता आमिर हमजानंतर पुढचा नंबर दहशतवादी हाफिज सईदचा आहे का असा सवाल सध्या विचारला जातोय। आणि संपूर्ण राज्यभरात जे पावसानं थैमान माजवलेले त्या संदर्भातली अपडेट आहे, कारण राज्यात विविध जिल्ह्यात काल वादळी पावसानं दाणादाण उडवली आहे। वीज पडली आहे, 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। परभणी, राहुरी, वर्धा, नाशिकमध्ये या घटना घडल्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। तर आपण पाहतोय धोंडीराम हलबुर्गे, राहुल पठारे, बळीराम परचाके, रवींद्र बोडके अशी मृतांची नावे। अनेक ठिकाणी पशुधन दगावलंय, छतांवरील पत्रे, झाडं उन्मळून पडली आहे, फळबागांचंही नुकसान झालं। तर जालना जिल्ह्यामध्ये गेल्या 8 दिवसांपासून सतत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होतोय। बघा, या अवकाळीचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय। आंब्याची फळबाग जी आहे ती उद्ध्वस्त झालेली आहे, फळं गळताय, जवळपास लाखो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी संवादही साधला, बघूया। जालना जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून सलग अवकाळी पाऊस बरसतोय आणि अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसलेला आहे। मी सध्या नंदापूर शिवारामध्ये आहे। भरत उबाळे शेतकरी आहे आणि त्यांच्या आंब्या बागाचं प्रचंड मोठं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। आंबा सध्या विक्रीसाठी काढला जातोय, मात्र सलग 8 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय आणि त्यामुळे आंब्यांचं नुकसान झालेलं आहे। काल जालना जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला आणि त्यामुळे झाडावरची आंब्यांची जी आहे ती फळगळ झालेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून पावसाची संततधार चालू आहे, त्यामुळं फळांची गळ तर झालीच आहे, पण बुरशीचा प्रादुर्भावही वाढला आणि या कारणाने फळमाशीचाही बराचसा प्रादुर्भाव वाढला। खूप भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे। द्राक्षाचा हंगाम आता संपत आलेला आहे, पण मोसंबी आणि आंबा या 2 पिकाचं भरपूर प्रमाणात सध्या मोसंबी छोटी मोसंबी असल्यामुळं आणि आंबा तर काढणीला आलेला आहे। फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, नंदापूर, जालना। तर कोल्हापूर जिल्ह्याला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे। शहरासह इतर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। शहरातील बाजारपेठेमध्ये पावसाचं आपण बघतोय कशा प्रकारे पाणी शिरलेलं आहे। अनेक दुकानांमध्ये सुद्धा हे पाणी शिरलंय आणि त्यामुळे स्थानिक दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। आज सकाळी दुकानदार पाणी बाहेर काढत होते आणि त्यासाठी त्यांना कसरत करावी लागलेली आहे। घर दुकानांमध्ये पाणी शिरलं असल्याचं आपण बघतोय। कोल्हापूरमध्ये नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतलेली आहे, मात्र सकाळपासून वातावरण ढगाळ आहे। काल दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसानं जिल्ह्याला चांगलं झोडपलेलं आहे। तर सर्वच तालुक्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसानं आता हजेरी सुद्धा लावली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजपासून पुढचे 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे। घाट भागामध्ये प्रवास टाळण्याचं आवाहन आहे, तर मच्छीमारांना समुद्रात न उतरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर नाशिक जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलाय। बघा, काल नाशिकमध्ये तुफान पावसानं हजेरी लावली आहे। सिन्नर तालुक्यातील शेती पिकांना वादळी वारा आणि पावसाचा मोठा फटका बसलाय। वीज पडून एकाचा मृत्यू सुद्धा नाशिकमध्ये झालेला आहे। तर 5 दिवसांमध्ये अवकाळीचा 4था हा बळी आहे। अवकाळीमुळे 6000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतीचं नुकसान झालंय। तोडणीला आलेली मिरची जमीनदोस्त झाली आहे। लाखो रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। तर बंगळुरूमध्ये सुद्धा काल तुफान पाऊस झालेला आहे। अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि तुंबलेल्या पाण्यातून वाट काढण्याची मोठी कसरत बंगळुरूमध्ये करायला लागलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघतोय की एक मोठी बस येते आणि या तुंबलेल्या पाण्यात लाट निर्माण होते। या लाटेमुळे शेजारी उभ्या असलेल्या गाड्या सुद्धा पाण्यात पडतात।
ನಮ್ಮ ಹೋಗ್ತದೆ ಇಲ್ಲಿ ಇದು ವ್ಯಾಪಾರ ಇದು ಯಾವುದೋ ಇಲ್ಲಿ ಇದ್ರ आणि आता मुंबईकरांनो इकडे लक्ष द्या, कारण आज रात्री जर तुम्हाला घराबाहेर पडायचं असेल तर छत्री घेऊनच बाहेर पडा, कारण आज मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईनंतर थेट आपण जाऊयात आता पुण्यात, कारण पुण्यात अवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. काही तासांच्या पावसानं पुणे शहर पूर्णतः ठप्प झालंय. नगर रोड, सिंहगड रोड, सोलापूर रोड या ठिकाणी आणि कात्रज देहू रोड बायपास यासह वानवडी, कोंढवा, धायरी, हडपसरमधील अनेक रस्त्यांवरती पाणी साचलं आणि वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. तर आता बातमी आणखी एक आहे आणि ती पुण्यातूनच आहे. यामध्ये बाणेर इथल्या मुंबई बंगळुरू महामार्गाजवळ पॅन कार्ड क्लब रस्ता पाण्याखाली गेलेला आहे. काल संध्याकाळी झालेल्या पावसानं रस्त्याची नदी झाली आहे. अनेक गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत. बाणेरमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे. अवकाळीचा तडाखा यावेळेस बसलाय आणि रस्त्याची थेट नदी झालेली आहे, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झालेली. अवघ्या 200 रुपयांमध्ये आता जमिनीची हिस्से वाटप मोजणी होणार आहे. बघा, बातमी मोठी आहे. मोजणी शुल्कात मोठी कपात झालेली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा निर्णय घेतला. केवळ 200 रुपये मोजणी शुल्क आता भरावं लागणार आहे आणि एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र आणि नकाशे देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता घेतलेला आहे. या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून. गणेश, नेमका निर्णय काय आहे या संदर्भात अधिकची अपडेट? नक्कीच शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी म्हणावी लागणार आहे, कारण की ज्यावेळेस दोन भावांमधले जेव्हा हिस्से वाटप करावे लागत होते आणि या हिस्से वाटप करताना जमीन मोजण्यासाठी आहे ते कुठे 1000 ते 4000 रुपये पर्यंत आहे ती रक्कम भरावी लागत होती. म्हणजे प्रत्येकी एका भावाला जर बघायचं झालं तर 4000 रुपयापर्यंतचा हा खर्च होता. जर अशा पद्धतीने जेवढे कुटुंबातील सदस्य असतील त्यांच्या हिस्से वाटप करायचं असेल तेवढी रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भार पडत होता आणि त्यामुळेच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आता हा महत्वाचा निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता हिस्से वाटप करताना फक्त 200 रुपये भरावे लागणार आहेत आणि या 200 रुपये भरल्यानंतरून याचे नकाशे देखील आहेत ते दिले जाणार आहेत. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर आपण बघतोय शेतकऱ्यावर आर्थिक भार पडू नये हा यामागचा उद्देश आहे आणि हिस्से मोजणी शुल्क 1000 ते 4000 रुपये प्रति हिस्सा असं आकारलं जात होतं, जे की आता केवळ 200 रुपये करण्यात आलं असल्याचं आपण पाहतोय. आणि यासोबतच मान्सून संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सूनपूर्व पावसाने मुंबई आणि पुण्याला चांगलंच झोडपलंय. तर मुंबईमधील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला असल्याचं देखील बघायला मिळतं. पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं दिसतं. पुण्याच्या बाणेर इथल्या मुंबई बंगळुरू महामार्गाजवळ पॅन कार्ड क्लब रस्ता पाण्याखाली गेलाय. काल संध्याकाळी झालेल्या पावसानं रस्त्याची नदी झालेली होती, त्यामुळे अनेक गाड्या देखील बंद पडल्या. मनमाडमध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यरात्री पावसानं हजेरी लावली आहे. सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळे खरीपाच्या कामांना मात्र उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळपासून पावसाला आता सुरुवात झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाची रिपरिप आहे. काल संध्याकाळपासून काही भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित झालाय, नागरिकांची गैरसोय होती आणि या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामं जी आहेत ती खोळंबली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये पावसाचा धुमाकूळ जो आहे तो बघायला मिळतोय. या अवकाळी पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय, तर काही काळ वाहतुकीला अडथळा देखील निर्माण झाला. अवकाळी पावसात बिकट परिस्थिती निर्माण झाली.